नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या होममेड रेसिपी या चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याचं झिरकं किंवा शेंगदाण्याचं पिठलं। हे अतिशय कमी साहित्यामध्ये आणि अतिशय कमी वेळामध्येही तयार होतं। जर घरामध्ये भाजीला काही नसेल तर हा ऑप्शन चांगला आहे। तर हे शेंगदाण्याचं झिरकं बनवण्यासाठी ते शेंगदाणे भाजून घेतलेत, 4 मिरच्या घेतल्यात, लसूण घेतलं आहे, जिरे घेतलं आहे वाटण्यासाठी, आणि त्यानंतर इथे कढीपत्ता, कोथिंबीर, जिरे, मोहरी, हळद आणि धने पावडर घेतली। तर सगळ्यात अगोदर आपल्याला जे वाटण्यासाठी हे शेंगदाणे, लसूण, मिरची आणि जिरे घेतले, त्यामध्ये धने पावडर टाकून घेऊन हे वाटण बारीक करून घ्यायचं, याची पेस्ट करून घ्यायची पाणी घालून। याची पेस्ट करून झाल्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून घेतले आपण 2 चमचे। त्यामध्ये जिरे व मोहरीची आपल्याला चांगली अशी फोडणी देऊन घ्यायची आहे। त्यानंतर कढीपत्त्याची फोडणी देऊन घ्यायची आपल्याला, हळद टाकून घ्यायची यामध्ये। त्यानंतर आपण मिक्सरमध्ये जे वाटण तयार करून घेतलं आहे वाटण टाकून घेणार आहोत। याला चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे याच्यातला कच्चेपणा पूर्ण निघून जातो। आता हे चांगलं परतून झाल्यानंतर यामध्ये आपण 1 ग्लास पाणी टाकून घेणार आहोत। याला आपण 5 ते 7 मिनिटं चांगलं उकळी घेणार आहोत। यानंतर आपण यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घेणार आहोत चवीनुसार। पाच मिनिटं झाले, आपलं शेंगदाण्याचं झिरकं चांगलं उकळले। त्यामध्ये आता आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत आणि आपलं हे झिरकं खाण्यासाठी तयार झालं आहे। तुम्ही हे शेंगदाण्याचं झिरकं नक्की करून पहा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला, अशा एका नवीन व्हिडिओमध्ये आपण परत भेटूया। तोपर्यंत नमस्कार।